पालखी आल्या बघा, पालखी. नमस्कार मित्रांनो, आता मी चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यामधील रामतीर्थ यात्रेला. तर तुम्हाला दाखवतो रामतीर्थाची यात्रा कशी असते. चला तर. तर मित्रांनो, आता आलेलो आहे आजऱ्याजवळ. रामतीर्थला जिथं रोड जातोय तिथंच आलेलो आहे. आणि इथं समोर आहे आजरा आहे. आजरा आणि इकडं राईट साईडला गेलेला आहे रामतीर्थला रोड गेलेला आहे. इथून 1-2 किलोमीटरवर आहे आणि डायरेक्ट आजरा डेपोच्या बस आहे. गाडी पार्क करण्यापेक्षा डायरेक्ट आम्ही आजरा स्टँडवरून आजरा बसनं डायरेक्ट मंदिराजवळ गाड्या जातात. बस आल्या बघा, खास आजरा डेपोच्या बस सोडलेल्या आहेत रामतीर्थसाठी. तर आता आलो आजरा बस स्टँडजवळ आणि खास यात्रेसाठी बस सोडल्यात बघा. या एस टी महामंडळाच्या बस आहेत खास यात्रेसाठी. तर आता आपण जाऊया, बसनं प्रवास करूया. हे आजरा बस स्टँड आणि खास यात्रेसाठी गाड्या सोडल्यात बघा, रामतीर्थ यात्रेसाठी. दोन ना तुमचे जरा मध्ये पुढे जायचं आहे. काय झालं? गाडी पंक्चर. त्या गाडीत जायची, ही गाडी पंक्चर झाल्या. आला ते बरं झालं, डायरेक्ट पोचलोय रामतीर्थावरती आता. आणि इथं बसचं पार्किंग केलं बघा, त्या साईडला सगळं बसचं पार्किंग आहे. इकडे ॲम्ब्युलन्स आहे, इथं फायरची गाडी आहे, 2 ॲम्ब्युलन्स आहेत. संवेदना फाउंडेशननं मस्त इथं सोय केल्या बघा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोफत पिण्याची पाण्याची सोय केल्या बघा. हा आहे रामतीर्थाचा धबधबा मेन. आता पावसाळा नसल्यामुळे पाणी जरा कमी आलंय, भरपूर इथं पाणी असते, मोठा खूप धबधबा आहे. इकडं आतमध्ये जायला एंट्री नाही आहे बघा, बंद केलं एंट्री आतमध्ये जायला. नदीमध्ये चाललोय जरा पाय धुवायला, पाय धुवून मग आणि दर्शन घेणार आहे. इकडे पण गर्दी बघा केवढी आहे, भरपूर गर्दी आहे इकडे. ते नदीचं पात्र आहे बघा. लोक सगळे निवांत बसलेत. इथं आहे श्रीरामाचं मंदिर आहे, ते दाखवतो आतमध्ये. गर्दी बघा केवढी, भरपूर गर्दी आहे इकडे पण. या साईडला पण गर्दी आहे, लोक भरपूर आल्यात. आजरा गडिंगलज चंदगड भागातून लोक येतात दर्शनाला.
ठीक आहे. या साईडला एक मंदिर आहे बघा. इथे एक मूर्ती आहे. मस्त व्ह्यू आहे बघा इकडनं. खूप गर्दी झालेली आहे. दत्त मंदिर आहे बघा. इथं दत्त मंदिर आहे. बघूया. पालखी आली आहे बघा. पालखी आता यात्रा झाल्या फिरून. आता आम्ही चालू आहे आजऱ्याला. आणि काय घेतले बघा. तर भेटूया आता आजऱ्यात. गर्दी बघा केवढी आहे. तिकिटाला पण गर्दी आहे इथं भरपूर. आता गर्दी बघा केवढी आहे 4 नंतर. दुपारी काय गर्दी नव्हती. आता भरपूर गर्दी झाली.